नमस्कार. हेल्दीफाय विथ डॉक्टर नियती ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. रात्री लघवीला उठणं हे नैसर्गिक आहे का अनैसर्गिक आहे ह्याच्याबद्दल एक प्रश्न आलेला आहे. तर एक लक्षात घ्यावं की रात्र ही झोपण्यासाठी असल्यामुळे रात्री जर तुम्हाला बाथरूमला जायला लागत असेल तर ते अत्यंत अनैसर्गिक आहे, एवढं लक्षात घ्या. पण आजचा प्रॉब्लेम असा आहे की बहुतांशी लोक जे 60च्या वर आहेत किंवा इवन कधीतरी 50च्या वयामध्ये सुद्धा रक्त पातळ करायची औषधं, ब्लड प्रेशरची औषधं चालू असतात. त्यामुळे ती औषधं झोपायच्या अगोदर घेताना पुष्कळ पाणी प्यायलं जातं. अनेक चॅनलवरती असं सांगितलं जातं की पाणी पुष्कळ प्या, किडनीमधनं फ्लश होऊन जाऊ दे, त्यामुळे पुष्कळ पाणी प्यायलं जातं. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की किडनीचं काम फक्त लघवी बाहेर काढणं हे नाही आहे. किडनीची इतर महत्त्वपूर्ण कामं आहेत. आपल्या शरीरामधली मिठं जी आहेत वेगळी वेगळी आणि मिनरल्स जे आहेत वेगळे वेगळे, त्यांचं प्रमाण आपल्या शरीराला हवं तसं ठेवणं हे त्याचं एक मुख्य काम आहे. जर आपण काहीही जेवलो उदाहरणार्थ आणि आपल्याला सारखं टॉयलेटला जायला लागलं, सारखं शौचास व्हायला लागलं, तर ते नैसर्गिक आहे का? नाही. म्हणजे अन्न आपल्या शरीरात पचत नाहीये, ते तसंच बाहेर निघून जाते. तसंच लघवीचं आहे. जर तुम्ही जे सगळं पाणी पिता ते लघवीच्याच वाटे बाहेर जात असेल तर आपल्या त्वचेच्या खाली पाणी पाहिजे, मांसपेशींमध्ये पाणी पाहिजे, हाडांमध्ये पाणी पाहिजे, कानामध्ये, नाकामध्ये, डोळ्यांमध्ये, इंद्रियांमध्ये पाणी पाहिजे. तिथे कुठे पाणी नसल्यामुळे आपण एकंदर शोषलेलेच असतो, म्हणजे डिहायड्रेटेडच असतो. त्यामुळे रात्री लघवीला उठणं ही एक अत्यंत अनैसर्गिक गोष्ट आहे. जर तुम्हाला तसं उठायला लागत असेल तर काय करायचं? तर 7च्या अगोदर तुम्हाला जेवढं पाणी प्यायचे, जे काही प्यायचे ते पिऊन घ्यायचं. सकाळी उठून जर 3-4 ग्लास किंवा 2 लिटर पाणी प्यायची तुमची सवय असेल तर ती आजच सोडा. अगदी एक अर्धा पेला पाणी, फक्त जे काही पित्त किंवा काय घशात अडकलेलं असेल ते खाली जाण्यापुरतं आपण दात घासल्यानंतर प्यायचा आयुर्वेदाप्रमाणे नियम आहे. जास्त पाणी पिऊ नका. अजून एक उदाहरण त्याच्यासाठी दिलं आहे की मी जर आग पेटवली आणि मला ती पाण्याने विझवायची असेल तर मी त्याच्यावर उकळतं पाणी ओतलं तरी आग विझेल किंवा गार पाणी ओतलं तरी आग विझेल. म्हणजे पाण्यातला जो शीतल गुण आहे हा उकळवून गरम करून सुद्धा जात नाही. पाणी स्वभावतःच शीतल आहे, त्यामुळे ते शरीराला जास्त शीतल करतं. तुम्ही गरम पाणी प्या किंवा थंड पाणी प्या, काहीही फरक पडत नाही. त्यामुळे वेळोवेळी तहान लागत असेल, उष्ण प्रदेशामध्ये म्हणजे समुद्र सपाटीच्या पासून लांब, समुद्रापासून लांब राहत असाल तर तिथे लू म्हणजे गरम हवा जाते, त्यामुळे पाण्याचं प्रमाण जास्त लागतं. पण एकत्र एक मोठा ग्लास पिण्यापेक्षा शॉर्ट्समध्ये पाणी प्या. थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं पाणी प्या. म्हणजे काय होईल की ते शरीरात पचायला लागेल आणि जिथे ते जायला पाहिजे त्वचेच्या खाली त्वचा चांगली लुसलुशीत राहील, चेहरा चांगला हायड्रेटेड राहील, केस चांगले मऊ राहतील. अशा सगळ्या पद्धतीने पाणी प्यायचे सुद्धा नियम आहेत आणि ते पाणी शरीरात कसं पचवायचं त्याचा दुसरा मुद्दा म्हणजे एकतर शॉर्ट्समध्ये पाणी प्या आणि दुसरा मुद्दा असा की पुष्कळ व्यायाम करायचा. व्यायाम केल्याने घाम शरीरातनं निघतो. आता बघा आपण जेव्हा युरिन पास करतो, लघवीला बसतो, तेव्हा लघवी ही गुरुत्वाकर्षणाने खाली पडते, पण घाम हा असा शरीरातनं ढकलला जातो. तो ढकलला गेल्यामुळे शरीरातनं पाण्याचा निचरा होतो आणि तो पाणी सगळीकडे पोचतं सुद्धा आणि जे एक्स्ट्रा पाणी असतं ते फक्त लघवीच्या मार्फतच बाहेर जायला पाहिजे असं नाही. इतर मार्गाने सुद्धा बाहेर गेलं तर लघवीचं प्रमाण आपोआप कमी होतं. म्हणजे लघवीला जास्त होणं म्हणजे तुम्हाला शरीरात पाणी पचत नाही. ह्या संदर्भात तुमचे काहीही प्रश्न असतील तर तुम्ही मला सहज विचारू शकता. माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आजपर्यंत तुमच्या सहयोगाने माझा चॅनल खूप वाढत चाललेला आहे. तसाच तो वाढवा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवाराला सुद्धा सांगा. नमस्कार.